आपली माणसं आपली माती या विचारातून ग्रामविकासाची चळवळ उभी करणारे आधार एक आशा फाउंडेशन करंजी. आपली माणसं आपली माती या भावनेतून 15 ऑगस्ट 2018 रोजी आधार एक आशा फाउंडेशन करंजी या सामाजिक संस्थेची स्थापना झाली. गावापासून दूर राहणाऱ्या करंजीकरांना पुन्हा गावाच्या विकासाशी जोडत लोकसहभागातून ग्रामविकासाची नवी चळवळ उभी करण्याचे काम या संस्थेने केले आहे. गेल्या 7 वर्षात 3000हून अधिक वृक्ष लागवड, शाळेचे नूतनीकरण, डिजिटल शिक्षण, ग्रंथालय, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन आणि गरजू कुटुंबांना वैद्यकीय व आर्थिक मदत अशा विविध क्षेत्रांत संस्थेने उल्लेखनीय कार्य केले आहे. कोरोना काळात लसीकरण शिबिरांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीची जाणीवही संस्थेने जपली. अध्यक्ष श्रीनिवास यादवराव सोनटक्के यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून आणि देशविदेशातील करंजीकरांच्या लोकसहभागातून उभी राहिलेली ही संस्था आज ग्रामविकास, पर्यावरण संवर्धन, शिक्षण आणि सामाजिक सेवेचे प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे. आपली माणसं आपली माती या विचाराला कृतीची जोड देणाऱ्या आधार एक आशा फाउंडेशनला एकमत वर्धापन दिन गौरव 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत आनंद होतो आहे. नमस्कार, मी श्रीनिवास यादवराव सोनटक्के, अध्यक्ष आधार फाउंडेशन करंजी, तालुका जळकोट, जिल्हा लातूर. सर्वप्रथम मी आधार फाउंडेशनची स्थापना कशामुळे झाली, कशातून झाली हे सांगेन. बाय प्रोफेशन आम सॉफ्टवेअर इंजिनियर, पण आपण सगळे एवढं असताना की आपल्या गावासाठी काहीतरी करण्याची किंवा ज्या मातीने आपल्याला घडवलेलं आहे किंवा ज्या लोकांनी आपल्याला मदत केलेली आहे त्या लोकांसाठी काहीतरी करण्याची तळमळ किंवा इच्छा, याच विचारसरणीची प्रेरणा घेऊन गावातील अनेक तरुण मंडळी, वडीलधारी मंडळी किंवा कामानिमित्त बाहेर असलेले सर्व नोकरदार वगैरे यांना सोबत घेऊन आधार फाउंडेशन करंजीची स्थापना करण्यात आली. स्थापना करण्याचा मुख्य उद्देश म्हणजेच गावाशी निगडीत गावातील विविध उपक्रम राबवणे, तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्न करणे. तर आधार फाउंडेशनच्या माध्यमातून आधार फाउंडेशनच्या माध्यमातून लोकसभातून अनेक समाजोपयोगी व पर्यावरणविषयी उपक्रम राबवण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचा उपक्रम जे सातत्याने मागच्या 8 वर्षापासून चालू आहे तो म्हणजे वृक्षारोपण उपक्रम. हा मागच्या 8 वर्षापासून आम्ही राबवत आहोत. या उपक्रमाअंतर्गत गावातील सार्वजनिक ठिकाणी विविध निसर्गरूपी झाडे लावण्यात आले आहेत, जसं वड, पिंपळ, आणि ही झाडे मोठे होताना दिसत पण आहेत. याचबरोबर गावातील अनेक शेतकऱ्यांना आम्ही दरवर्षी जवळपास 400 ते 500 झाडे वाटण्यात येते, फळांची झाडे वाटण्यात येते. त्यामुळं मागच्या 8 वर्षापासून दरवर्षी साधारणतः 400 झाडं जर बघितली आपण तर जवळपास 2,500 ते 3,000 झाडे आतापर्यंत लावण्यात आली आहेत. सर्वचे सर्व गावातील शेतकरी बांधवांना ते अत्यंत काळजीपूर्वक घेऊन मोठी केलेली आहेत. मागच्या 8 वर्षापूर्वी एक काळ असा होता की आमच्याकडे फक्त देशी आंबे गावामध्ये दिसायचे, पण आता विविध केशर आहे किंवा दुसरे अशा अन्य प्रजातीचे जे आंबे आहेत ते गावात दिसत आहेत. त्यामुळे आम्हाला अशी खात्री आहे की येणाऱ्या काळात करंजी हे गाव आंब्याचं गाव म्हणून ओळखलं जाईल. याबरोबरच गावात अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत, जसे की आमच्या आधार फाउंडेशनच्या ग्रुपमार्फत विविध शेतीविषयक मार्गदर्शन, तसेच जे शिक्षण आहे, शिक्षणाविषयी मार्गदर्शन व रोजगाराच्या संधी याबाबत विविध चर्चा करून सहकार्य केलं जातं. तसेच सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण लोकसहभागातून केलेलं आहे. तसेच गावातील शाळेला कम्प्युटर किंवा जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांच्यासाठी MPS स्पर्धा परीक्षेच्या लायब्ररीची सुरुवात केलेली आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना आयडेंटिटी कार्ड, डिजिटल आयडेंटिटी कार्ड देण्यात आलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, केवळ एका माणसाचा किंवा एका व्यक्तीचा हा यामध्ये मोठा वाटा नसून गावातील सर्व घटकातील लोकांनी, वडीलधारी मंडळी, युवक मंडळांनी एकत्र येऊन आजचा हा जो प्रवास आहे किंवा आजचं जे यश आहे आधार फाउंडेशनचं ते या
सर्वांचा यात मोठा वाटा आहे. याचबरोबर आधार फाउंडेशनमध्ये जे काही सहकारी आहेत माझे, जसे कमलाकर टाकळे आहेत, लक्ष्मण शेवटे आहेत, भीमाशंकर नागलगाव आहेत, परमेश्वर नागलगाव आहेत, शिवलिंग सोनटके आहेत, संदीप सोनटके आहेत. यांनी अनेक मेहनत करून आजपर्यंत सर्वच्या सर्व उपक्रम यशस्वी केलेले आहेत. तसेच याचबरोबर तरुण वर्गासोबत आम्हाला वडील गावातील ज्येष्ठ नागरिक व वडीलधाऱ्या मंडळीचं सुद्धा मार्गदर्शन लाभलेलं आहे. जसं की श्री नंदकुमार चौंडा आहेत, श्री शिवसाम सोनटके आहेत, श्री गोविंदराव नरवट्टे आहेत, श्री रामदास कुलकर्णी आहेत, श्री लक्ष्मणरावजी टाकळे सर आहेत व व्यंकटराव धुळे व नागनाथजी धुळे असे अनेक जण वडीलधारी मंडळींनी या आधार फाउंडेशनच्या उपक्रमात आपला सहभाग नोंदवून प्रत्येक उपक्रम यशस्वी करण्याचा सहकार्य केलेला आहे. तसेच नुकतंच दैनिक एकमत या वृत्तपत्राच्या टीमने व दैनिक एकमतच्या परिवाराने आमच्या या कार्याची दखल घेतल्याबद्दल मी दैनिक एकमतचे मनापासून आभार मानतो.